नामदेव महाराज आमचे मित्र आदरणीय पवनजी घाडगे सर हे असं व्यक्तिमत्व आहे। मी शून्यावर उभा आहे, परंतु शून्याला भिवून पळणार नाही, तर शून्याला एक एक अंक जोडत जाणार आणि माझं महत्व वाढवत जाणार। शून्यातून विश्व निर्माण करणं काय असतं याचं आदर्श उदाहरण म्हणजे घाडगे सर आहे। शून्यापासून वाटचाल करायची आणि आपलं विश्व निर्माण करायचं। खरं तर रस्ता संघर्षाचा असतो, रस्ता काटेरी असतो, रस्त्यामध्ये खाचखळगे असतात, रस्त्यामध्ये चढउतार असतात, परंतु हे सगळं हसत हसत पार करून यशापर्यंत पोहोचण्यासाठी घाडगे सरांचा आदर्श या विद्यार्थ्यांनी डोळ्यासमोर ठेवायला काही हरकत नाही। साध्य गोष्टी सुद्धा साध्य आपण करू शकतो। कशाच्या जोरावर? तर प्रयत्नांच्या जोरावर। निश्चयाचे बळ तुका म्हणे त्याची फळ। आपल्या मनामध्ये जर निश्चय असेल की आपल्याला शून्यातून आपलं विश्व निर्माण करायचं आहे, आणि खरं तर ज्यांच्या वाट्याला संघर्ष आलेला आहे तीच माणसं मोठी होतात। जगाच्या कल्याणाचा, लोकांच्या कल्याणाचा विचार हा झोपडीतच जन्माला येतो, तो बंगल्यात कधी जन्माला येत नाही। त्यांनी संघर्ष केला, ते संघर्षातून उभे राहिले, आणि आपल्यासारखाच संघर्ष करणारी काही मुलं ग्रामीण भागामध्ये आहेत, त्यांना आधार द्यावा आणि त्यांना घडवण्याचं काम करावं। अतिशय मोठं काम घाडगे सर आज करत आहेत। आपल्याला इथे याचं स्वरूप जरी छोटं दिसत असलं तरी राष्ट्राच्या समाजाच्या उभारणीमध्ये हा खारीचा वाटा आहे, हे निश्चितच आपल्याला मान्य करावं लागेल। आणि चांगलं काम केलं तर माणसाला ते काम आनंद देऊन जातं। माणसाची भावना चांगली असेल, माणसाचं मन शुद्ध असेल, भावना शुद्ध असेल, तर केलेल्या प्रत्येक कामामध्ये आपल्याला आनंद मिळतो। आणि आम्ही जेव्हा घाडगे सरांना पाहतो त्यावेळेस ते हसतच असतात, कायम हसत असतात। म्हणजे चांगल्या कामाचा आनंद हा लपून राहत नाही, तो चेहऱ्यावर कायम दिसतो। हा आनंद त्यांचा कायम टिकावा, त्यांना यश लाभावं, कीर्ती लाभावी, निरोगी दीर्घायुष्य लाभावं, हीच पंढरीच्या पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करतो। आणि त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा। हॅपी बर्थडे सर।